राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नसतील अशा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। कारण आज पुन्हा एकदा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे 20 तास होणार आहेत। बघा, शेवटचे 8 तास उरलेले आहेत। या 8 तासांमध्ये या पीक विम्याचे पैसे 20 तास होत आहेत। बघा, शेतकरी बांधवांना भात या पिकासाठी 49,000, उडीद पिकासाठी 22,000, ज्वारी पिकासाठी 25,000, नाचणी पिकासाठी 32,000 रुपये, त्यासोबत शेतकरी बांधवांना सोयाबीन पिकासाठी 58,000 रुपये, कपाशी पिकासाठी 60,000 रुपये अशा पद्धतीने पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की एवढा पीक विमा कशामुळे वाटप होत आहे। तर बघा, शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा 3 वर्षांचा एकत्रितपणे विस्तार सुद्धा होतच आहे। म्हणजेच 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याचे पैसे मिळत आहेत। बघा, शेतकरी बांधवांना काल भरपूर शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आलेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना काल पीक विम्याचे पैसे आलेले नव्हते त्यांच्यासाठी परत एकदा पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। बघा, शेवटचे 8 तास उरलेले आहेत। म्हणजेच आज रात्री 8 वाजेपर्यंत हे पैसे अशाच पद्धतीने विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना जर तुम्हाला अजून पीक विम्याचे पैसे मिळालेले नसतील तर तुम्हाला आज शेवटच्या दिवशी या पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांना आज सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार नाहीत, कारण मागच्या 2 दिवसांमध्ये भरपूर जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप झालेले आहेत। तर आज शेवटच्या 12 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। बघा, आज दुपारी 1 वाजल्यापासून या पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे आणि आज रात्री 8 वाजेपर्यंत या पीक विम्याचे पैसे अशाच पद्धतीने या 12 जिल्ह्यांमध्ये विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याचे पैसे कधी येतील, पीक विम्याचे पैसे कधीपासून विस्तार होतील याची विचारपूस करत होते। भरपूर दिवसांपासून वाट सुद्धा पाहत होते। परंतु शेतकरी बांधवांना आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। आता तुम्हाला वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। त्या बातमीमध्ये सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की आज शेवटचा दिवस आहे, शेवटचा टप्पा विस्तार होत आहे। बघा, मागच्या 2 दिवसांमध्ये 2 टप्पे विस्तार झालेले आहेत। आज तिसरा टप्पा विस्तार सुद्धा होतच आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण आज शेवटच्या 12 जिल्ह्यांमध्ये दुपारी 1 वाजल्यापासून या पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। ज्यांचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी नसेल त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होणार नाहीत। बघा, शेतकरी बांधवांना तुमचा 2022 मध्ये, 2023 मध्ये किंवा 2024 मध्ये पावसामुळे, अतिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला या पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांचा 2022, 2023 आणि 2024 या सालामध्ये नुकसान झालेलं असेल आणि त्यांनी त्या पिकाचे पंचनामे केलेले नसेल, हे पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेले नसेल तर अशा शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे येणार नाही। या शेतकरी बांधवांनी वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, शेतकरी बांधवांना राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही। ज्यांचं खरोखर नुकसान झालेलं असेल, ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असतील, म्हणजेच ई पीक पाणीवरती पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल, पंचनामे केलेली असेल, पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पिकांचा पीक विमा उतरवलेला असेल, अशा शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। बघा, शेतकरी बांधवांना मागच्या 2 दिवसांमध्ये भरपूर शेतकरी बांधवांना ज्वारी पिकासाठी, कापूस पिकासाठी, सोयाबीन पिकासाठी, तूर असेल, मूग असेल, भुईमुगाच्या शेंगा असेल, आंबे असेल, केळी असेल, चिक्कू असेल, संत्री असेल, अशा 60 प्रकारच्या पिकांसाठी हा पीक विमा सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे तुमचे या 60 पिकांपैकी कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल तरी पण तुम्हाला या पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी
काळजी सुद्धा करायची नाही। बघा, कालच केंद्र सरकारचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना अर्जंट सूचना दिलेली होती की लवकरात लवकर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतर करा, अन्यथा जर तुम्ही उशीर केला तर तुम्हाला 12% व्याजदर देऊन शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा वाटप करावा लागेल। त्यामुळे पीक विमा कंपन्यांना व्याजदर द्यायचा नाही। त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर सूत्रे हलवली, बँकांकडे हे पैसे पाठवलेले आहेत। या बँकांच्या माध्यमातून काटाघाट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्व बँकेमध्ये या पीक विम्याचे पैसे येणार नाहीत, कारण राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रमुख बँकेमध्ये पैसे येतील ज्या बँकांचं विलीनीकरण झालेलं असेल, ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत नसेल, ज्या बँकांना डीबीटी नसेल, अशा प्रकारच्या बँकेमध्ये हे पैसे येणार नाही। त्यामुळे जर तुमचं बँक खातं अशा बँकेमध्ये असेल की त्या बँकांना डीबीटी होत नसेल, त्या बँकांना आधार कार्ड लिंक होत नसेल, तर तुम्ही लवकरात लवकर एसबीआय बँक, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, IDBI बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक अशा बँकेमध्ये ट्रान्सफर सुद्धा करायचं आहे। कारण ज्या बँका सरकारी आहेत, सहकारी आहेत, खाजगी क्षेत्रामधील बँका आहेत, पतसंस्थांच्या बँका आहेत, सोसायटीच्या बँका आहेत, अशाच बँकेमध्ये हे पैसे हस्तांतर होणार आहेत। परंतु ज्यांना आधार कार्ड लिंक होत नसेल अशा बँकेमध्ये पैसे येणार नाही। तुम्ही फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, जरी तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तरी पण या जिल्ह्यातील काही शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। बघा, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 5 कारणांमुळे काही शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, सरसकट सर्व शेतकरी बांधवांना हा पीक विमा मिळणार नाही। जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील, ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असतील, अशा शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे हस्तांतर होणार आहेत। तर ही कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून जर तुम्ही अजून महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्ही लवकरात लवकर महत्त्वाची कामे करून ठेवाल। बघा शेतकरी बांधवांनो, 2022, 23 आणि 24 या 3 वर्षांचा एकत्रित पीक विमा वाटप होत आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ सुद्धा घ्यायचा आहे। बघा, कोणत्या पिकासाठी किती हजार रुपयाप्रमाणे पीक विमा वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये गैरसमज झालेला आहे की आम्हाला सुद्धा 50,000 रुपये, आम्हाला सुद्धा 40,000 रुपये, आम्हाला सुद्धा 20,000 रुपये पीक विमा वाटप व्हावा। बघा शेतकरी बांधवांना, या पीक विमा कंपन्यांनी थेट शेतकरी बांधवांना आदेश दिलेला आहे की शेतकरी बांधवांना तुमचं जास्त नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला जास्त पीक विमा मिळणार आहे, परंतु ज्यांचं कमी नुकसान झालेलं असेल त्यांना कमी पीक विमा वाटप होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना तुमचा कापूस या पिकाची लागवड करून काही महिने उलटलेली असतील आणि ते कापसाचं पीक काढायला आलेलं असेल आणि त्यावेळेस नुकसान झालेलं असेल तर या ठिकाणी जास्त पीक विमा मिळणार आहे। परंतु कापसाची लागवड केलेली असेल आणि त्या ठिकाणी नुकसान झालेलं असेल तर या ठिकाणी कमी पीक विमा सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच मोठ्या खर्चातील पिकांसाठी मोठा पीक विमा, कमी खर्चातील पिकांसाठी कमी पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। त्यामुळे कोणीही गैरसमज सुद्धा करायचं नाही। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। त्या बैठकीमधून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता की मागच्या 2 दिवसांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप झालेले आहेत, परंतु या 12 जिल्ह्यांमधील काही शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे हस्तांतर झालेले नव्हते। त्यामुळे त्यांच्यासाठी परत एकदा 8 तास वाटप सुरू राहणार आहे। म्हणजेच 8 तासांमध्ये या 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज शेवटच्या दिवशी पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना जर तुम्हाला अजून पीक विमा आलेला नसेल तर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला 100% पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर दिवसांपासून पीक विम्याचे पैसे कधी येतील अशा प्रकारे भरपूर शेतकरी बांधवांनी विचारपूस
कापूस केलेले होते त्यावेळेस काही शेतकरी बांधवांना पीक विमा मिळालेला होता, म्हणजेच त्यावेळेस काही शेतकरी बांधवांना 25% पीक विमा मिळालेला होता, काही शेतकरी बांधवांना 30% पीक विमा मिळालेला होता। परंतु ज्या शेतकरी बांधवांना अर्धवट पीक विमा मिळालेला असेल, ज्यांना अजून पीक विम्याचे पैसे मिळालेले नसतील, त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये सरसकट मागील पीक विमा वाटप होत आहे आणि चालूचा पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, अजून तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आलेले नसतील तर तुम्ही महत्त्वाची कामे करायची आहेत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केली तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवणार आहे, परंतु काही महत्त्वाची कामे करायची होते तर ती कामे केलेली आहेत का एकदा तुम्ही सुद्धा नजर टाकायची आहे। बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये जे पहिलं काम करायचं आहे तर ते पहिलं काम तुमचं आधार कार्ड अपडेट केलेलं असावं, ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावं, कारण या पीक विम्याचे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये थेट ट्रान्सफर सुद्धा होतच आहेत। म्हणजेच ज्याप्रमाणे राज्य सरकारकडून देवेंद्र फडणवीस साहेबांकडून नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आधार कार्डच्या आधारावरती येत असतो, ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएमचा हप्ता तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये विस्तार होत असतो, त्याचप्रमाणे या पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती बँकेमध्ये सुद्धा विस्तार होत असतात। म्हणजेच एकंदरीत सर्व योजनांचे पैसे जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं बंधनकारक असतं। त्यामुळे जर तुम्ही आधार कार्ड लिंक केलेलं नसेल तर लवकरात लवकर आधार कार्ड सुद्धा लिंक करायचं आहे, डीबीटी सुद्धा ऍक्टिव्ह करायचे आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना जे दुसरं काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांनी 2022 मध्ये ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी, 2023 मध्ये नोंदणी केलेली असावी, 2024 मध्ये नोंदणी केलेली असावी। जर तुम्ही या तिन्ही वर्षांमध्ये तुमचं ज्यावेळेस नुकसान झालेलं होतं त्यावेळेस पिकांची पाहणी करून ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल, अशा नोंदणीकृत शेतकरी बांधवांनाच या पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं असेल आणि त्यांचे पंचनामे केलेले नसतील, ई पीक पाणी पोर्टलवरती नोंदणी केलेली नसेल, अशा शेतकरी बांधवांना पिकांचे पैसे मिळणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांना हे 2 कामे करायची होते, जर तुम्ही 2 कामे केलेली असतील तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा आता तुम्हाला 2 कामे सांगितली आहेत, परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार काही शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। तर आता आपण बघून घेऊयात की कोणत्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत, कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार काही नागरिकांनी दुसऱ्याची जमीन दाखवून दुसऱ्याच्या पिकाचं नुकसान झालेलं होतं, परंतु त्यांनी आपली जमीन आहे तशा पद्धतीने पंचनामे केलेले होते। काही शेतकरी बांधवांनी सरकारची जमीन दाखवलेली होते, काही शेतकरी बांधवांनी गायरान जमीन दाखवलेले होते, काही शेतकरी बांधवांनी देवांच्या जमिनी असतात त्या जमिनीवरती पंचनामे सुद्धा केलेले होते, पाणी सुद्धा केलेली होती, परंतु अशा शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। ज्या शेतकरी बांधवांचं खरोखर नुकसान झालेलं असेल, त्यांच्या कापसामध्ये पाणी शिरलेलं असेल, त्यांच्या कापसाचं नुकसान झालेलं असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, अशा पिकांचं नुकसान झालेलं असेल, अशा खऱ्या लाभार्थी असणाऱ्या शेतकरी बांधवांनाच या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। तर आता आपण जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे, परंतु शेतकरी बांधवांना काही ठिकाणी सांगितलं जात आहे की शेतकरी बांधवांना 60,000 रुपये, 70,000 रुपये, 50,000 रुपये, 40,000 रुपये, तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा वाटप होत नाही। सरासरी 8,000, 10,000, 12,000, 15,000 ते 20,000 रुपयापर्यंत हा पीक विमा विस्तार होत आहे, कारण हा पीक विमा 3 वर्षांचा आहे, त्यामुळे जास्त पीक विमा 100% वाटप होत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, हिंगोली जिल्हा, सातारा जिल्हा, अमरावती जिल्हा असेल, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बघा या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील। परंतु ज्या शेतकरी बांधवांना काही दिवसांमध्ये म्हणजेच मागच्या 2 दिवसांमध्ये पीक विम्याचे पैसे आलेले नसतील, त्यांना सुद्धा पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे। म्हणजेच शेवटच्या 8 तासांमध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप केले जाणार आहेत। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपलं आधार कार्ड बँकेशी लिंक सुद्धा केलेलं असावं। जर तुम्ही आधार कार्ड लिंक केलेलं असेल तरच पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। बघा सर्व माहिती बघितली आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब